तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की निफ्टीमध्ये आहे. तर निफ्टी आधी डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झालेला आहे ते. निफ्टीची ओपनिंग स्लाइटली गॅपडाऊन होती. फर्स्ट कॅन्डल याची स्ट्रॉंग बुलिश होती. इथे अपसाईडचे टार्गेट जे होते आपण काढून ठेवलेले होते, कारण की मला वाटलं की हा जो गॅप आहे हा फिल करू शकतो. बट लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण डिस्कस केलेलं होतं, इथे एक रेंज क्रिएट होऊ द्या, त्यानंतर ब्रेकआउट देईल. त्या ब्रेकआउटवर आपण ट्रेड एक्झिक्यूट करू, कारण की एसएल जो आहे तो पण ते स्मॉल झाला असता आणि टार्गेट जे आहे ते प्रॉपरली आपल्याला 1:1 1:2 अकॉर्डिंग मिळालं असतं. बट एक्झॅक्टली आणि मध्येच रेजिस्टन्स फेस केला, सेलर ॲक्टिवेट झाले, डाऊन साईडला आणलं. ही जी कॅन्डल होती स्ट्रॉंगली बेरिश कॅन्डल होती, प्रॉपरली इंगल्फिंग होती. तर इथे डायरेक्शन होतं की हा डाऊन साईडला जाऊ शकतो. बट इथे आपण सेटअपचा वेट केला. जर हा इथे थांबून ब्रेकडाऊन दिला असता तर आपण ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये घेतला असता. बट डायरेक्टली हा डाऊन साईडला आला. डे लो टच केल्यानंतर यांनी एक कॅन्डल क्रिएट केली, जे की प्रॉपरली इनसाइड बारसारखं काही काम करत होती. बट ही जी नेक्स्ट कॅन्डल आहे यांनी अपसाईडला पुश केलं, डाऊन साईडला आणलं, याला इंगल्फ करून खाली क्लोजिंग दिली. तर इथे कन्फर्म झालेलं होतं एंट्रीसाठी की याच्या क्लोजिंगवर आपल्याला एंट्री करायची आहे. जे टार्गेट आहे ते पीडीएल ठेवायचं आहे. तर जशी याची क्लोजिंग आली आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावला. ज्या प्रकारे मी सांगितलं की पीडीएल जे आहे ते आपलं टार्गेट होतं. स्लो अँड स्टडीली ऑलमोस्ट जे आपलं टार्गेट आहे यांनी इथे डन केलं. ही जेव्हा मुवमेंट होत होती याच्यामध्ये प्रॉपरली आपल्याला ट्रेडिंगचा चान्स पण मिळाला, कारण की तुम्ही जर बघाल तर कंटिन्युअस यांनी फ्रॅक्टल डाऊन साईडला क्रिएट करत चांगलं मोमेंटम दाखवलेलं आहे. जेव्हा फर्स्ट फ्रॅक्टर आला तर मी ट्रेलिंग स्टार्ट केलं. जो एसएल इथे होता तो इथे टेल केला, त्यानंतर मी इथे टेल केला आणि ह्यानंतर जे फायनल ट्रेलिंग होती ते ह्याच्यावर होती. जो ट्रेंड होता प्रॉपरली लोअर हाईज अकॉर्डिंग डाऊन साईडला सुरू होता. इथे आल्यानंतर जेव्हा निफ्टी रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या रेंजमध्ये बुक झाला. त्यानंतर यांनी थोड्या वेळ पुन्हा डाऊन साईडला घालवला. त्यानंतर इथे ब्रेकआउट दिलेलं आहे. जे टार्गेट होतं जे की हे सेलरचं होतं यांना टार्गेट केलं, पुन्हा खाली आला. तर ऑलमोस्ट जे टार्गेट आहे त्याने मॅच करून जेवढी मोमेंटम करायची तेवढी केलेली आहे. आता जी क्लोजिंग आहे ऑलमोस्ट रेंजच्या जवळपास दिलेली आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आज निफ्टीमध्ये एकच ट्रेड होता आणि तो आपण प्रॉपरली एक्झिक्यूट केलेला आहे. एक्झॅक्टली या लेवलवर आपण एक्झिक्यूट केला. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलेला आहे. इथे जेव्हा रिव्हर्स झाला इथे लावला जो ट्रेलिंग होता तो इथे आपला बुक झालेला आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल एक्झॅक्टली निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड एक्झिक्यूट केला, कोणत्या लेवलवर आपण त्याला बुक केलेला आहे. याचबरोबर बघून घेऊ की बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग पण स्लाइटली गॅपडाऊन होती, चांगलीच गॅपडाऊन होती. फर्स्ट कॅन्डल याची स्ट्रॉंगली बुलिश होती. ऑलमोस्ट यांनी जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं होतं, कारण की हा जो गॅप आहे हा टोटली यांनी फर्स्ट कॅन्डलमध्ये बुक केलेला होता. याच्यामध्ये पण सेम सेंटिमेंट ठेवलेलं होतं. याच्यावर जर निघणार तर आपण बाईंग करणार होतो, कारण की याची जी ओपनिंग होती एक्झॅक्टली पीडीएलवर होती. पीडीएलवरून अपसाईडला जाण्याचा प्रयत्न केला. बट बँक निफ्टीमध्ये पण चांगले सेलर ॲक्टिव्ह झाले. याला डाऊन साईडला आणलं, पीडीएल क्रॉस केला, रिट्रेसमेंट दाखवलं. ही जी कॅन्डल आहे पीडीएलच्या वर क्रॉस झाली. ही कॅन्डल आणि निफ्टीची कॅन्डल सेम टायमिंगला होती. यांनी पण डाऊन साईडला डायरेक्शन दाखवलं. इथे पण आपल्या सेटअप अकॉर्डिंग एक ट्रेड ॲक्टिव्हेट होऊ शकला असता. बट टायमिंग सोबत असल्यामुळे आपण निफ्टीला एक्झिक्यूट केलं आणि ह्याला इग्नोर केलं. निफ्टीमध्ये फक्त एकच रिझन होतं, त्यांनी प्रॉपरली इंगल्फिंग करून क्लोजिंग दिलेली होती. त्या अकॉर्डिंग जे डाऊन साईडचे टार्गेट होते ते ओपन झालेले होते, त्यामुळे मी तो एक्झिक्यूट केलेला होता. यांनी जी क्लोजिंग होती थोडी वर दिलेली होती, रिट्रेसमेंट जे होतं ते मोठं होतं, त्यामुळे बँक निफ्टीला आज आपण इग्नोर केलेलं आहे. यांनी जे टार्गेट आहे टर्न तर केलं, बट वोलेटिलिटी चांगलीच होती आज बँक निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये तेवढी नव्हती. निफ्टी जो आहे तो प्रॉपरली ट्रेंड फॉलो करत होता, जो की आपला डाऊन साईडचा ट्रेंड होता. इथे यांनी ब्रेकआउट दाखवण्याचा प्रयत्न केला. हर्डल जे होते ते खूप जवळ होते. तर ह्या मोमेंटमध्ये तर मी डायरेक्टली क्लिअरली सांगितलं होतं की घ्यायचं नाही आहे. यांनी पण चांगलीच वोलेटिलिटी क्रिएट केली, एक मोठी रेंज क्रिएट केली, जे क्लोजिंग दिलेली आहे एक्झॅक्टली रेंजच्या मध्येच आहे. तर सेटअप अकॉर्डिंग बँक निफ्टीमध्ये पण एकच सेटअप होता, जो की इथे होता. बट हा टायमिंगमध्ये नव्हता, त्यामुळे आपण याला इग्नोर केलं, निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलं. तर इथे तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांचं पण एक्सप्लेनेशन क्लिअर झालेलं असेल. याचबरोबर बघून घेऊ एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर निफ्टीचा ट्रेड जो मी एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:50 तिथे मी निफ्टीचा 21,900चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 240 आणि असा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 11:28 21,900चा सी तो झालेला आहे 216 तर सेटअप अकॉर्डिंग आज दोन्ही इंडायसेसनी ट्रेड दिले. प्रोबॅबिलिटी निफ्टीमध्ये जास्त होती, इंगल्फिंग कॅन्डल क्लिअरली निफ्टीमध्ये होती, त्यामुळे आपण आज निफ्टीला एक्झिक्यूट केलं, बँक निफ्टीला इग्नोर केलं. आणि दिवसभरातनं दोन्ही इंडायसेसनी फक्त एक सेटअपच ॲक्टिवेट करून दिलेला आहे. त्यामधला आपण निफ्टी एक्झिक्यूट केला आणि बँक निफ्टीला इग्नोर केलेला आहे. होप करतो तुम्ही पण सेम सेटअप घेतलेला असेल आणि प्रॉपरली त्याला मॅनेज केलेलं असेल. जेवढं पण सेटअप अकॉर्डिंग डिटेल होतं मी लाईव्हमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर अजून पण आमच्यासोबत कोणाला जॉईन व्हायचं असेल, लाईव्हमध्ये लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर जॉईन होऊ शकता, ग्रुप जॉईन करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. पूर्ण डिटेल तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि डिटेल घेतल्यानंतर लगेच तुम्ही आमच्यासोबत लाईव्हमध्ये जोडू शकता आणि तुमची लाईव्ह लर्निंग वाढवू शकता. आणि हे जी मी रोज एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या टेटचं पण अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओपुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.